रामकृष्ण हरी मंडळी, मी आपला डी एन साबळे, स्वागत प्रॉपर्टी ठाणे पश्चिम. खरं तर आज पण मी एक खूप सुंदर आणि चांगला फ्लॅट दाखवते. हवा खूप चांगली फ्लॅट लागते ह्या घरामध्ये, कारण की लोअर फ्लोअरला फ्लॅट आहे आणि फ्लॅटच्या स्टँडिंग बाल्कनीमधनं जर बघितलं तर मात्र व्ह्यू बाकी मस्त आहे. कारण की असं ग्रीन असं गाव आहे, हे वाघबीळ गाव आहे. वाघबीळ गावाच्या पलीकडे गेलं तर तो वाघबीळ पलीकडला डोंगर, खारबावचं डोंगर म्हणा, असं गाव म्हणा, असं सुंदर आणि चांगल्या पद्धतीचा व्ह्यू आहे. हिरणनंदिनीची बिल्डिंग पण बाजूलाच आहे. इथे हा विजय ओरोविया नावाचा प्रोजेक्ट आहे, जिथे स्विमिंग पूल नाही पण गार्डन वगैरे सगळं आहे. मेंटेनन्स 5,800 रुपये याचा मेंटेनन्स आहे. इथेच आपल्याकडे साधारणतः 440 कार्पेट असणारा हा 1 BHKचा फ्लॅट आहे. फ्लॅट जर तुम्ही बघितला तर लोअर फ्लोअरला फ्लॅट आहे. बिल्डिंग जर बघितली तर हायर फ्लोअरची बिल्डिंग आहे. दरवाजा बंद ठेवला आहे, कारण की दरवाजा हवेमुळे आपटतोय, त्याच्यामुळे मी हा दरवाजा बंद ठेवला आहे. आणि इथे जर तुम्ही बाहेर जाताना जर बघितलं तर बाहेर जाताना हा वेस्ट फेसिंगचा फ्लॅट आहे, आतमध्ये येताना ईस्ट असेल. बाहेरच्या वेळेला आपण जातो ह्या घराच्या, त्यावेळेला तुम्ही बाजूला एक फ्लॅट आहे, इथे 2 घरं आहेत. पलीकडच्या साईडला 2 फ्लॅट आहेत, अधिक ह्या साईडला पण 2 फ्लॅट असतील. टोटल तसं जर बघितलं तर जवळजवळ 6 फ्लॅट तुम्हाला एका फ्लोअरवरती मिळतील. ज्यावेळेला तुम्ही ह्या घराच्या आतमध्ये आपण इकडे जाणार आहोत, त्यावेळेला बाकी तुम्ही इथे आलात तर इथे तुमची एंट्री जी आहे ती ईस्ट आहे, म्हणजे आतमध्ये त्यांना ईस्ट आहे, त्याच्यामुळे सकाळचं ऊन तुम्हाला तुमच्या घरामध्ये मिळेल. आणि हे वेस्ट आहे, दरवाजा आपटेल, त्याच्यामुळे मी आत्ता हा दरवाजा बंद करून ठेवला आहे. जर तुम्ही बघितलं तर असं सुंदर आणि चांगल्या पद्धतीचा हॉल आहे. इथे आत्ता ओनरचं कधीतरी येणं जाणं अशा पद्धतीचं आहे. आणि नंतर तुमच्या घरामधनं जर तुम्ही इकडे आलात तर इथे असं सुंदर आणि चांगल्या पद्धतीचं तुम्हाला व्ह्यू, बाकी खरोखर खूप सुंदर आणि चांगला व्ह्यू तुम्हाला लोअर फ्लोअरचा जरी फ्लॅट असला तर मात्र व्ह्यू खूप चांगला आहे. इंटरनल गार्डन दिसतंय, इकडे ही ग्रीनरी दिसते आणि डोंगर पण चांगल्या पद्धतीचा तुम्हाला ह्या घरामधनं प्रॉपरली दिसतो. हॉलची साईज जरी बघितली तुम्हाला जाणवेल की मोठी आणि चांगली आहे. इथं ह्या मंडळीने खरं तर कपाटाची जागा आहे, पण इथं भगवंताची एक त्यांनी सेवा करण्यासाठी इथं त्यांनी मंदिर ठेवलेलं आहे. आणि जर आपण इकडे जर पुढे आलो तर पुढे आल्यानंतर तुम्हाला इमिडिएटली इथे वॉशरूम, बाथरूम, टॉयलेट एक चांगलं आणि मस्त तुम्हाला ह्या साईडला मिळेल, जे हे मोठं आणि चांगलं आहे. आणि इथे जर आला तर इथे वॉशिंग मशीन वगैरे लावून त्यांनी त्याचं कपडे वगैरे धुण्याचं किंवा कपडे वाळवण्यासाठी इकडे प्रबंध ऑलरेडी केलेला तुम्हाला इथं दिसेल. त्याच्यानंतर जर आपण याच्या अपोजिटला आलो तर किचनची साईज थोडीशी छोटी आहे, पण त्यातली त्यात 1 BHKनुसार बरी आहे. हे किचन त्यांचं ते ह्या साईडला आहे. अधिक ह्या साईडला क्रॉस व्हेंटिलेशनसाठी ऑलरेडी एक खिडकी आहे. इकडं तुमचं फ्रीज म्हणा किंवा बाकी एक्स्ट्रा किचनचं मटेरियल जर ठेवायचं म्हणून तुम्ही इकडे पण ठेवू शकता. अशा पद्धतीचं किचन होतं. पुढे आल्यानंतर आपलं मास्टर बेडरूम होतं. मास्टर बेडरूमला जर तुम्ही इकडे बघितलं तर पहिलं तुम्हाला एक वॉशरूम येतं, ते चांगलं आणि सुटसुटीत आहे. नंतर इथे आलात तर तुम्हाला इथे परत एक असं कपाट बनवण्यासाठी मोठी जागा दिली गेलेली आहे. तुम्ही इथे सुंदर आणि चांगल्या पद्धतीचं कपाट बनवा. आता ह्याच्यात जास्त लोकांची संख्या नसल्या कारणाने त्यांनी इथे कपाट ठेवले आणि यांचा एक खालीच बेड, त्यांनी बेड नाही बनवलेला पण खाली एक बेड, इथं TV अशा पद्धतीने ते ठेवलेलं आहे. आणि अधिक इकडे जर तुम्ही बघितलं तुम्हाला इंटरनल तुमचं गार्डन जे आहे कॉम्प्लेक्सच्या आतमधलं तेच बघायला मिळतं. किंवा तुमच्या घरापुढे संध्याकाळच्या वेळेला जर कारंजा हा चालू झाला तुम्हाला संध्याकाळचा कारंजा तुम्हाला हा तुमच्या घरामधनं बाकी नक्की दिसेल. अशा पद्धतीचा हा 1 BHKचा फ्लॅट आहे. यांना थोडीशी घाई आहे विकण्यासाठी, म्हणून त्यांनी तो हा सेल करण्यासाठी काढलेला आहे. बिल्डिंगला OC, CC, सोसायटी, त्या सगळ्या गोष्टी ऑलरेडी झालेल्या आहेत. आता हे जे ओनर आहेत, ह्या ओनरने आता सांगताना आपल्याला 66 लाख रुपीज ह्यांनी कोट केलेली किंमत आहे, पण त्याच्यात ते निगोशिएशन करतील, कारण त्यांना घाई आहे थोडी विकण्याची. जे मंडळी वाघबीळ लोकेशनला हिरणनंदिनी इस्टेटच्या आजूबाजूला घर बघत आहेत, मला असं वाटतं त्यांच्यासाठी हा एक ऑप्शन आहे. याच्यासोबत मात्र कार पार्किंग उपलब्ध नाही आहे. खाली खरं तर पोडियम पार्किंग आहेत, पण सध्या ह्या फ्लॅटसोबत त्या मालकांनी कार पार्किंग घेतलेली नाही आहे. अशा पद्धतीचं जर कोणाचं बजेट असेल आणि हिरणनंदिनीला TCS ऑफिस म्हणा, ह्या सगळ्या गोष्टींच्या आजूबाजूला पोद्दार इंटरनॅशनल, ह्या सगळ्यांच्या जर जवळ कोणाला घर घ्यायचं असेल तर हा एक 1 BHKचा आपले फ्लॅट आपल्याकडे उपलब्ध नक्की असणार आहे. अशाच पद्धतीचे नवे जुने आणि वेगळ्या पद्धतीचे घर दाखवण्याचा कार्यक्रम स्वागत प्रॉपर्टीतर्फे रोज चाललेला आहे. मला असं वाटतं त्यातनं जर कोणाला खरोखर काही घर घेण्यामध्ये इंटरेस्ट असेल तर हे तुम्ही आम्हाला फोन करू शकता. हा तुम्हाला घर दाखवण्यात येईल आणि आम्हाला तेवढं जास्तीत जास्त लोकांनी सबस्क्रायबर्स करा, जेणेकरून आमचं पण काम रोज अविरत कंटिन्यू चालू राहील. तर थांबतो मंडळी. रामकृष्ण हरी.